तुमच्या ग्रोथमध्ये, तुमच्या जर्नीमध्ये जे ठिकाण, जे व्यक्ती, जी वस्तू, जे माइंडसेट तुम्हाला रोखतोय ना, सोडून द्यायला शिका. एखाद्या वेळी आपण अशा टॉक्सिक फ्रेंडमध्ये, टॉक्सिक सर्कलमध्ये, टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये येऊन बसतो, की तिथे आपण किती मेडिटेशन, व्यायाम, ध्यान, धारणा, चांगले पुस्तकं, चांगले विचार वाचलेत, तरीही आपल्याला कुठेतरी कमकुवतपणाची जाणीव होते. पण बिलीव्ह मी, प्रत्येक वेळेला तुम्ही कमकुवत असता असं नाही. ते आजूबाजूचं वातावरण ते कमकुवत असतं, की ते डिझर्व नाही करत, कारण त्यांचा पोटेन्शियल, त्यांचा माइंडसेट एक फिक्स्ड असतो. आणि तुम्ही जेव्हा ग्रोथ माइंडसेट बाळगतात, तेव्हा तुम्हाला बंधनं घातले जातात, तुमच्यावर प्रेशर टाकलं जातं, मग तुम्ही स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये जातात. पण तुम्ही समजा ते सोडून पुढे गेलात, तर तुमच्या ग्रोथ ॲक्सिलरेट होणार, 10 टाइम्स बेटर तुम्ही पुढे जाणार. कारण ती वस्तू, ती व्यक्ती, ते ठिकाण तुम्हाला जे त्रास देत आहे ना, ते सोडून दिलं आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, तर त्या त्रासापेक्षा हे त्रास अधिक भयंकर राहणार आहे. त्यामुळे फॅमिलीमध्ये कधी-कधी आपल्या लाईफमध्ये असे लोक असतात, की त्यांचा फार आपल्याला त्रास होतो. आपण मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या फार कमकुवत होऊन जातो. बिलीव्ह मी, सोडून द्या, लांब राहा, बाहेर जा, कुठल्या हॉस्टेलला जा, पण आपली चांगली पॉझिटिव्ह एनर्जी प्रोटेक्ट करा. बिकॉज आपली एनर्जी, आपला थॉट, आपला माइंडसेट, आपलं पर्स्पेक्टिव्ह, आपलं फ्युचर शेप करतं. आणि तुम्ही समजा आनंददायी जीवनमध्ये जगणार असाल, कम्फर्टमध्ये जगणार असाल, तर तुम्ही प्रगतीची, ग्रोथची, सक्सेसची, अचिव्हमेंटची भाषा न केलेली बरी. बिकॉज कम्फर्ट झोनमध्ये ना ग्रोथ नसते, सक्सेस नसते. त्यामुळे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं, त्याला सोडून देणं, लाईफ थोडी अवघड असते. पण तुम्ही ऑटोबायोग्राफी जर लोकांचे वाचलेत, तर अशा अवघड प्रवासावरनं त्यांचं जीवन सुखी, समृद्धी आणि उत्साही झालेलं आहे. लक्षात ठेवा, जग एकच असतं. तुमचा आजचा डिसिजन तुमचं लाईफ घडवणार आहे. त्यामुळे डिसिजन घेताना आपण किती त्यामध्ये सामर्थ्य आहेत हे ओळखून घेतलं, तर जिंदगी बहुत आसानी से बन जाती है, क्योंकि जिंदगी लंबी नहीं, बड़ी जीनी है.